नमस्कार. मी संजय जोशी, महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्य संघटक. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 नावाचा एक कायदा महाराष्ट्र शासन येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये करणार आहे असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. आणि या संदर्भात 5 जूनपर्यंत ज्या काही हरकती असतील तर त्या विभागीय आयुक्त कार्यालय महसूल विभागाकडे नोंदवायच्या आहेत त्या जिल्ह्यांनी. तर हा कायदा असं आमचं स्पष्ट मत आहे की देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा कायदा आहे. जे धार्मिक स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती घाला घालणारा कायदा आहे. मंदिर संस्कृतीवर घाला घालणारा हा कायदा आहे. आणि म्हणून हा काळा कायदा सरकारने त्वरित मागे घ्यावा, रद्द करावा अशी आमची महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त यांच्यातर्फे मागणी आहे. याच्यामध्ये हा कायदा करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा कायदा वक्फ अधिनियमाच्या अंतर्गत ज्या काही जमिनी येतात त्यांना लागू होणार नाहीये. म्हणजे एकीकडे घटना काय सांगते की घटनेचं 14वं कलम असं सांगतं की समानता आहे या देशामध्ये, सर्व धर्मियांना समान वागणूक मिळणार. मग हा कायदा करताना फक्त हिंदूंच्या देवस्थानांसाठीच का लागू करण्यात येतोय? वक्फ बोर्डाच्या जमिनींना याच्यामधून वगळण्यात आलेला आहे, चर्चच्या जमिनींना याच्यामधून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा धार्मिक भेदभाव या कायद्याच्या माध्यमातून सरकार करतंय की काय असा एक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये ज्यांनी अवैध पद्धतीने या जमिनी देवस्थानच्या जमिनी बळकावलेल्या आहेत किंवा त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे त्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्याची कलमं या कायद्यामध्ये घातक कलमं टाकलेली आहेत. तर अशा पद्धतीने चोरालाच मालक नेमण्याचा असा प्रकार या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणाचा एक प्रकारचा भ्रष्टाचार या देवस्थानच्या जमिनीमध्ये हा निश्चितपणे होणार आहे. दुसरं म्हणजे देवस्थानांच्या ज्या जमिनी आहेत त्या राजे महाराजांनी इनाम जमिनी दिलेल्या आहेत. तर या कशासाठी दिलेल्या आहेत की देवस्थानांची जी काही रोजची पूजा अर्चा असेल, उत्सव, वार्षिक उत्सव असतील तर त्याच्या चरितार्थ तो व्यवस्थितपणे पार पाडावेत याच्यासाठी ते इनाम जमिनी दिलेल्या आहेत. पण ह्या जर जमिनी सरकारने काढून घेतल्या तर या देवस्थानांची रोजची पूजा अर्चा असेल, रंगरंगोटी असतील किंवा वार्षिक उत्सव असतील हे कसे चालणार? म्हणजे देवस्थानची आर्थिक व्यवस्था पण उद्ध्वस्त करणारा हा कायदा आहे. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्र शासनाने त्वरित मागे घ्यावा आणि अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट महाराष्ट्रामध्ये मंजूर करावा. म्हणजे जो जमीन हडप विरोधी कायदा आहे, ज्या देवस्थानांच्या जमिनी अवैध रीतीने अनेक भूमाफियांनी हडप केलेल्या आहेत त्यांना कडक शासन करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवरती ज्याच्यामध्ये ज्या कायद्यामध्ये 14 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा असेल, अजामीनपात्र गुन्हा असेल, असा अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट शासनाने करावा आणि हा काळा कायदा मागे घ्यावा अशी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो. याच्यामध्ये असा एक भाग निश्चितपणे आहे की एकीकडे राज्यघटना काय म्हणते की सेक्युलर आपली राज्यघटना आहे, म्हणजे आपला धर्मनिरपेक्ष देश आहे. पण या धर्मनिरपेक्षतेचे पालन खऱ्या अर्थाने राज्यकर्ते करतायत का? कारण बऱ्याच वेळेला घटनेचा उल्लेख नेहमी केला जातो की आम्ही संविधानाच्या माध्यमातून, संविधान प्रथम आहे, संविधानाच्या प्रमाणे हा देश चालेल वगैरे. पण संविधान जे सांगते ते तुम्ही मानताय का? म्हणजे ज्याप्रमाणे समानतेचं जे 14वं कलम आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे की सर्व धर्मियांना समान वागणूक दिली पाहिजे. तर या संविधानाच्या 14व्या कलमालाच कुठेतरी म्हणजे एक प्रकारचे आघात करण्याचा प्रकार या कायद्याच्या माध्यमातून आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की 2008 मध्ये तत्कालीन जे शासन असं काँग्रेस शासन त्यांनी मंदिर सरकारीकरण कायदा करण्याचा घाट घातला होता. तो कायदा आणू इच्छित होते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 4 लाखाहून अधिक मंदिरं सरकारच्या ताब्यात जाणार होती. पण त्यावेळेला आम्ही हिंदू जनजागृती समिती असेल, मंदिर महासंघाचं छोटं प्रारूप होतं, या सगळ्यांनी एकत्रित येऊन संघटितरित्या महाराष्ट्रभर विरोध केला आणि शेवटी या विरोधास पुढे सरकारला नमावं लागलं, निधर्मी शासन असून सुद्धा. त्यामुळे आम्हाला निश्चित वाटते की या कायद्याला सर्व महाराष्ट्रातले सर्व मंदिर विश्वस्त असतील, सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील, आम्ही एकत्र येऊ आणि याला प्राणपणाने विरोध करू आणि शेवटी सरकारला हा कायदा मागे घेण्यासाठी आम्ही भाग पाडू, निश्चितपणे भाग पाडू असं या निमित्ताने आम्हाला वाटतंय. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रेरणास्त्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचे चरणी वंदन करतो आणि आज व्यासपीठावर उपस्थित सनातनचे धर्मप्रचारक संत सद्गुरू सत्यवान दादा यांच्या चरणी वंदन करतो. आपण सर्वांना अभिवादन. आता जो श्री राजेंद्र पाटील यांनी उल्लेख केला, महाराष्ट्र शासन म्हणजे बावनकुळे, महसूल मंत्री बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा कायदा
येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर केला जाणार आहे असं त्यांनी आधीच सुद्धा करून टाकलेलं आहे. आणि असं सांगितलं की याला जर त्यांनी प्रारूप आम्ही ठेवणार म्हणून सांगितलं, त्याप्रमाणे त्यांनी प्रारूप ठेवलेलं आहे. आणि या प्रारूपाविषयी कोणाला काही आक्षेप असतील तर ते 5 जून पर्यंत विभागीय महसूल आयुक्त जे आहेत, त्या 6 झोन आहेत ना, 6 विभागीय आयुक्त कार्यालय आहेत आपली महसूल विभागाची महाराष्ट्रामध्ये. तर आपल्याला कोकण विभागाचं आयुक्त कार्यालय आहे, तिथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तिथे हरकती नोंदवायच्या आहेत 5 जून पर्यंत. म्हणजे निर्णय आधीच जाहीर झालेला आहे की आम्ही हा कायदा आणणार म्हणून. म्हणजे तुम्ही हा हरकतींचा घेण्याचा औपचारिकता तुम्ही करताय का, असा एक प्रश्न निर्माण होतो. दुसरं म्हणजे हा जो कायदा आहे तो देवस्थानांची व्यवस्था असेल किंवा धार्मिक व्यवस्था असेल किंवा मंदिर संस्कृती यांच्यावरती आघात करणं हा कायदा आहे असं आमचं म्हणणं आहे, स्पष्ट मत आहे. आणि दुसरं म्हणजे हा कायदा म्हणजे देवस्थानांच्या ज्या 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत, इनाम जमिनी आहेत, त्या छुप्या पद्धतीने बळकावण्याचा एक प्रकारचा डाव आहे हा कायदा म्हणजे, असं आमचं स्पष्ट मत आहे याच्याविषयी. आणि म्हणून आमचा या कायद्याला विरोध आहे, याला आक्षेप आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की म्हणजे या कायद्याच्या हरकती 5 जून पर्यंत नोंदवायच्या आणि जुलैच्या अधिवेशनामध्ये हा कायदा मांडला जाणार. म्हणजे असं म्हणतात ना, चट मंगनी पटव्या. म्हणजे सरकार इतकं अधीर झालंय की हा कायदा आम्हाला करायचाच आहे, इतकं ते सरकार आता अधीर झालेलं आहे. तर याच्यामध्ये एकीकडे आपण काय बघतो की 2021 सालानंतर आपल्या देशातली स्थिती काय की ज्या मंदिरांवरती अतिक्रमण झालेलं होतं ती मंदिरं मुक्त करण्याचं अभियान सुरू झालेलं होतं. आपल्याला माहिती, श्रीराम मंदिर 500 वर्षाच्या अथक लढ्यानंतर 2021 मध्ये मुक्त झालं, बरोबर ना. त्याच्यानंतर नुकतेच आता जी बातमी आहे मध्य प्रदेश मधली, भोजशाळा इथलं जे सरस्वती देवीचं मंदिर आहे, बरोबर ना, वाघदेवी देवतेचं मंदिर, त्याच्यावरती पण मुसलमानांनी आक्रमण केलं होतं, तिथे नमाज पठण चालू होतं, तो वाद चालू होता. न्यायालयामध्ये सिद्ध झालं की ते मंदिर आहे. आणि त्यामुळे न्यायालयाने असा निर्णय दिला की आता इथे हिंदू पूजा अर्चा करू शकतात, म्हणजे नमाज पठण आता तिथे होणार नाही, असा न्यायालयाचा निर्णय आहे. म्हणजे एकंदर भारतातली स्थिती बघितली तर एक एक मंदिर जे अतिक्रमण झालेले आहे ते मुक्त होत आहे. अगदी भाजपचं जे शीर्षस्थ नेतृत्व असेल किंवा भाजपची काही राज्य असतील त्याच्यामध्ये अशी कुजबूज आहे की सरकारीकरण ज्या मंदिरांचं झालेलं आहे, ती सरकारीकरण जी मंदिरं आहेत ती आपण भक्तांच्या ताब्यात देणार, अशी त्यांची चर्चा चालू आहे. तो भारतामध्ये, इतर भारतामध्ये एवढं सगळं वातावरण सुरू असताना नेमकं महाराष्ट्रामध्ये नेमकं काय झालं? या देवस्थानांच्या जमिनी तुमच्या डोळ्यामध्ये भरायला लागल्या का? आणि या देवस्थानाच्या 4.5 लाख हेक्टर इनाम जमिनी आहेत, या बळकवण्यासाठी तुम्ही कायदा करताय. म्हणजे हा कोणता न्याय आहे, असा एक प्रश्न निश्चितपणे विचारावा लागतो. कारण आजचं हे सरकार हिंदुत्वादी सरकार आहे आपण म्हणतोय. 2008 सालामध्ये सुद्धा तत्कालीन काँग्रेस शासनाने सुद्धा, निधर्मी शासनाने सुद्धा महाराष्ट्रातली जवळपास 4 लाखाहून अधिक मंदिरं ताब्यात घेण्यासाठी, सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी मंदिर सरकारीकरण कायदा करण्याचा घाट घातला होता. पण त्याला सुद्धा आपण विरोध केला होता. हिंदू जनजागृती समिती असेल किंवा मंदिर महासंघ एक छोटं प्रारूप होतं, त्यावेळेला आपण जिल्ह्यातून त्याला विरोध केला आणि शेवटी तो कायदा निरस्त झाला. म्हणजे सरकारला कायदा आम्ही करणार नाही असं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जाहीर करावं लागलं. आज ती स्थिती आहे. आज हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा जर हे कायदा आणतंय तर आपला त्याला निश्चितपणे विरोध राहणार आहे. आणि हा कायदा आणण्याचा डाव मंदिर विश्वस्त हाणून पाडतील असं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला, आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो.